जय गिरनार. तुम्हाला आजच्या ब्लॉगबद्दल समजलंच असेल की थंबनेलवरून की आजचा ब्लॉग हा गिरनारचा ब्लॉग असणार आहे. आपण आपला गुजरात ट्रिपमध्ये सोमनाथ, द्वारका करून आणि आज सकाळी आपण गिरनार चढणार आहोत. तर मी पहिल्यांदाच इकडे आलेलो आहे, तेव्हा मला जास्त माहीत नाही. खूप पायऱ्या आहेत, रात्रीचा ट्रेक सुरू करावा लागतो. सकाळी करतात पण चांगला व्यवस्थित न एक्झर्शन होता करायसाठी रात्रीचा ट्रेक करतात. पण आम्ही पहिल्यांदा आलोय, काही जास्त माहिती नाही, त्याच्यामुळे आम्ही इथून रोपवे बुक केलेला आहे. रोपवे हा काहीतरी निम्म्यापर्यंतचा आहे आणि तिथून पुढे परत आपल्याला ट्रेक करायचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप सारी माहिती देणार आहे गिरनारमध्ये. म्हणजे रोपवे कसा बुक करायचा, रोपवे किती वाजता चालू होतो, काय झालं होतं, कसा आहे रोपवेचा एक्सपिरियन्स, आणि तिथून पुढचा निम्मा ट्रेकचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला दाखवतो. सराउंडिंग कसं आहे हे. इथं कोपऱ्याला मंदिर आहे. दुसऱ्या कमानीतून तुम्ही आत आला की हा पहिला चौक लागतो आणि इकडे मागे जे दिसतंय गिरनार आहेत, दत्त महाराज इकडे आहेत, इथे आपण जाणार आहोत. आणि हा इथून पूर्ण ट्रेक आहे. इकडून गेल्यानंतर पुढे एक छोटंसं मंदिर आहे, इथे छोटंसं मंदिर आहे आणि हा पूर्ण सराउंडिंग एरिया गिरनारचा. मी तुम्हाला बॅक कॅमेराने सुद्धा दाखवतो समोर गिरनार पर्वत किती छान दिसतोय. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गिरनारबद्दलची खूप सारी माहिती, आम्ही कसं कसं ट्रेक करतो ते सगळी डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर हा समोर दिसतोय तो गिरनार पर्वत आहे आणि आपण इकडून जाणार आहोत. हे रोपवेचे केबल्स पण तुम्हाला इकडे जे रोपवेचे केबल्स पण दिसत असतील. हे रोपवे पासून आपण निम्म्यापर्यंत जाणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढे जाणार आहोत. तिथे मला वाटतं हे जे आहेत हे काहीतरी जैन मंदिर आहे आणि हे आहे गिरनारचं मेन मंदिर, जिथे दत्त महाराजांची मूर्ती आहे. मूर्ती आहे काय नेमकं माहीत नाही, पण तिकडे आपण जाणार आहोत आणि तिकडून आपण ते रोपवेने जाणार आहोत. तर हा असं गिरनार आहे. वातावरण खूप छान आहे, खूप छान आहे इकडचं वातावरण. मस्त प्लेझंट वाटतं. रात्री इथल्या सगळ्या लाईट्स जळाल्या होत्या, म्हणजे लागल्या होत्या, तेव्हा आणखी खूप छान वाटत होतं. तर आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि रोपवे चालू होतोय आता. तर आम्ही रोपवेने जाणार आहोत. आम्ही 7 ते 9च्या स्लॉटचं बुकिंग केलेलं आहे. तर तिथून रोपवेने जाणार आहोत. मला वाटतं अप्रॉक्सिमेट 15 मिनिटं लागतात आणि तिथून पुढे मग आपल्याला ट्रेक चालू करायचा आहे. तास दीड तासाचा आहे. काहीतरी 2,500 ते 3,000 पायऱ्या शिल्लक राहतात. मग तिथे वेगवेगळे मंदिर आहेत. काय आहे नेमकं, कसं आहे, काय काय सोयी आहेत, तुम्ही सेफली ट्रेक कसा करू शकता, सगळी माहिती मी देणार आहे. इथं तुम्हाला जलेबी, फाफडा वगैरे सगळ्याचा नाश्ता मिळणार आहे. सकाळी सकाळी पोहे पण आहेत, आम्ही सगळे पोहे खातोय. जय गिरनार. जय गिरनार. चला, फायनली आम्ही आता ट्रेक स्टार्ट करणार आहोत. इथून आपण पहिला रोपवेच्या इथे जाणार आहोत. तिथे आपण ऑलरेडी बुकिंग केलेलं आहे, ऑनलाईन बुकिंग आम्ही 7 ते 9 या वेळेत केलेलं आहे. तर इथून आम्ही आता निघणार आहोत आणि जाऊन रोपवे कॅच करणार आहोत. तर इकडून आपल्याला दिसतंय गिरनार इकडे आहे आणि रोपवेसाठी आपल्याला या साईडून जायचं आहे, उजव्या साईडून. सर चला तुम्ही जाऊ मस्तपैकी. रोपवे घेऊ आपण आणि तिथून निम्म्या वाटेपर्यंत जाऊ आणि तिथून पुढं 5 मिनिटाचा वॉकेबल डिस्टन्स आहे. निघालो आहोत. आता वाजलेले आहेत 7:52 झालेले आहेत एक्झॅक्टली. आम्ही थोडंसं लेट आहोत, सगळ्यांना आवरायला वेळ झाला, थोडंसं लेट पोचलो होतो त्याच्यामुळे. चला निघू. छोटंसं मंदिर इथे रोपवे आहे. रोपवे मधून जाणार आहोत आपण. मस्त एकदम गिरनार पर्वत. सूर्य आलेला आहे वरती. रोपवेसाठी हे ऑफिस आहे, इथून आपण जाणार आहोत रोपवेमधून.
रोपवे चालू आहे. मगाशी आपण जे बघितलं ते गेट नंबर 2 होतं. गेट नंबर 1 मधून आत जायचं आपल्याला, जे की इथे समोर आहे. हे जे दिसतंय समोर हे गेट नंबर 1 आहे, जिथून आपण रोपवे घेणार आहोत. आता ज्यांनी तिकीट काढलेलं नाही त्यांची लाईन आहे, ही खूप मोठी लाईन आहे. आणि आपलं बुकिंग ऑलरेडी झालेलं आहे, त्यामुळे आपण आता डायरेक्ट जाऊन बसणार आहोत. चला, तर ही लाईन आहे, छोटीशी लाईन. आपण जाणार आहोत. आता आपण चाललेलो आहे मस्त. प्री बुक आहे, प्री बुक. प्री बुकिंग इथून आत जायचं आपल्याला रोपवेसाठी. रॉन जरा साईडला. चलो, इथे चेकिंग केलं जातं. तिकीट कलेक्शन लाईन आहे, म्हणून तिकीट घेतलं जातं. आणि आपण आता लाईन मध्ये थांबलो, पुढे फिरणार. आता आपल्याला असं रोपवेने जायचं आहे. इथे तिकीट स्कॅन होतं, तिकीट स्कॅन करताय. आता आपण क्यू मधून आत आलेलो आहे. इकडून पुढे जायचं आहे आपल्याला रोपवे पकडण्यासाठी. तिकडे वेटिंग एरियाज वगैरे आहेत. एक महत्त्वाची सूचना आहे, जर तुम्ही रोपवेने जात असाल तर आपल्याला सेल्फी स्टिक वगैरे घेऊन येता येत नाही आहे, कारण सेल्फी स्टिक अलाउड नाही आहे. मी जी सेल्फी स्टिक आणली होती ती आता आपण जमा केलेली आहे तिथे गेटवर, जिथून आपण आत आलो तिथे. आणि आपण पुढे चाललेलो आहे. इथून आता आपण वेटिंग एरियामध्ये जाणार आहोत आणि तिथे वेटिंग एरियामध्ये वेट करणार आहोत आपला नंबर येण्यासाठी. किती वेटिंग आहे काय माहीत नाही आहे आता सध्या तरी, पण तिथे जाऊन आपण बसणार आहोत. रोपवेसाठी लाइन यहाँ से है क्या? ओके, लाइन कहाँ से छोड़ोगे? अरे हाँ चलो, ओके. बैठ रहा है. इकडे असं वेटिंगला बसावं लागतं आपल्याला. फायनली आपला नंबर आलेला आहे. पुढे दुसरा वेटिंग एरिया आहे, माहित नाही. पण आता ह्या वेटिंग एरियातून तर आपण पुढे चाललो आहोत आता रोपवे घेण्यासाठी. आणि एक वेटिंग एरिया दिसतो बघा. नाही, वेटिंग एरिया नाहीये. आपण सरळ जाऊ इथून. इकडे काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. गुजरातीमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये आहे. Trying to cooperate, please take care of your elder. तुम्ही वाचून घेऊ शकता. चाललेलो आहे आत जायचं आपल्याला. इथून आपल्याला बसून जायचं आहे आता इकडून वरती. काय असं आहे का?
आपली आता ह्याच्या मागची असणार आहे, त्याच्यात आपण बसणार आहोत. चला, इथे असे नंबर टाकलेले आहेत, त्या नंबरवर जाऊन आपण थांबायचं आहे आणि त्या हिशोबाने आपण आत चढायचं आहे. आर यू रेडी गाईज? रोपवे. आपण एकदम उंचावर आहे. आता लास्ट स्टेप आहे. मस्त इकडे व्ह्यू खूप छान आहे. पूर्ण सिटी दिसते इकडून. मस्त एकदम व्ह्यू आहे. अरे वाला बघा गाईस, हे घाबरलेले चेहरे बघा. रोहन घाबरलाय. रोहन इकडे बघ. रोहन. अमित बघा. अमित हे मस्त आहे. छोटा टप्पा फुल वार येत आहे.
आता शेवटचा टप्पा आपला. वो कौन सा है टेम्पल? हाँ? रेस्टोरेंट. ओके, वहाँ पे जाना होता है क्या? हे बघा हे शेवटचा वो पडाव. कुंड वगैरह उधर है क्या? शेवटचा पडाव बघा, ओके. शेवट. इकडे कुंड आहे शेषरावांचा. तिकडे पण जायचं आपल्याला. आणि आता आपण आलेलो आहे. एवढं काय नाही वाटत. एवढं काय नाही. अरे तुम्ही या साईडला बसा. आता बघा, आता जे पाहिलं बघा, पाहिलं. आता फास्ट जाणार आहे एकदम. खड्ड्यातनं गाडी व्यवस्थित झाली. आलेलो आहे आपण वरती. मस्त. हा, आपल्याला बरं वाटलं मला. यार, लय आवडीच पडला. आपला ट्रिप मारली की. मस्त. चालेल आपला. हा, आलो. हा, हे जाऊ दे, ते जाऊ दे, ते जाऊ दे. हा, चला. आता आपण फायनली उतरलेलो आहे रोपवेतून आणि इथून आता ट्रेक करायचा आपल्याला. चला. ए, तिकडे आहे बघ ते गिरनार. इथून गिरनार दिसते आपल्याला. मेन मंदिर हे बघा, हे मेन मंदिर आहे. आपल्याला इकडे जायचं आहे. जय गिरनार. हे अंबा माता मंदिर आहे इकडे. ते घंटा वगैरे अडकवल्या, काहीतरी रिच्युअल्स आहे. हे ओढण्या बांधलेल्या आहेत, ओढण्या. आणि हा व्ह्यू मस्त असा व्ह्यू गिरनार शहराचा आहे वाटतं. आपण इकडून आलेलो आहे. रोपवेचा आहे तिथून वरती एकदम इकडेपर्यंत. आणि आता चाललेलो आपण आता वर जातोय. अंबामाता मंदिर नंतर करणार आहोत आपण. आणि पहिला गिरनार मेन मंदिरात जाऊन येणार आहोत. इकडे वरती शॉप्स वगैरे आहेत. व्ह्यू एकदम क्लास. वातावरण एकदम भारी आहे. इथे शॉप्स आहेत. तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता, चहा वगैरे घेऊ शकता, पाणी वगैरे घेऊ शकता. आणि अंबामाता मंदिर इथून पुढे जायचं आपल्याला. एकदम मस्त व्ह्यू आहे. आता आपण इथून आपला ट्रेक चालू करणार आहोत. हा डोंगर चढून उतरून परत एक गिरनार मेन मंदिर आहे, तिकडे आपल्याला जायचं आहे. ट्रेक चालू करतो आपण. मस्त व्ह्यू बघा, एकदम मस्त आहे, भारी. इकडे वरती आल्यानंतर तुम्हाला खूप सारे दुकान मिळतील, खूप सारे स्टॉल मिळतील. खूप सारे स्टॉल मिळतील जिथे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी, खायच्या गोष्टी किंवा पाणी, कोल्ड्रिंक्स वगैरे सगळं घेऊ शकता. इकडे मेन आहे ते मन मंदिर आहे तिकडे. आणि हे आहे. चला. दरी वगैरे मस्त व्ह्यू. वार गार वार आहे. मस्त आहे. येते. मस्त डॅम आहे. काहीतरी पण एक मग काढून घेतली तिची. सरी टप केला त्यांनी इथं. ते चाललं.
आता आपण एक स्टेप कंप्लीट केलेली आहे आणि आपण गोरक्षनाथ टेम्पलकडे आलेलो आहे. आज आपण तो वरती आहे इकडे, हे वरती इथे गोरक्षनाथ टेम्पल आहे. आपण एक स्टेप तिकडून खालून अंबा माताच्या मंदिरपासून आपण चालायला चालू केलं होतं आणि आता वरती आलेलो आहोत. बग्गीची सेवा पण अवेलेबल आहे. ते तुम्हाला 70च्या आत वेट असेल तर 7,000 चार्ज करतात, 70च्या वर असेल तर 1,000 वाढत जातं वर 10 kg नुसार. ते तुम्हाला असं घेऊन जातात सेफली आणि उतरवतात. सगळे दर्शन करून रोपवे टू रोपवे रिटर्न. आता आपण एक नवीन मंदिरांच्या इथे जाणार आहोत, दर्शन घेणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत. आता इकडे कॅमेरा अलाउड नाही आहे मंदिरामध्ये, त्यामुळे मी नेटवरून डाउनलोड करून तुमच्यासाठी हा फोटो अवेलेबल केलेला आहे. ज्यावेळेस फोटो अलाउड होते त्यावेळी काढलेला हा फोटो आहे, इंटरनेटवरून घेतलेला आहे. हे गोरक्षनाथ मंदिर आहे. व्ह्यू मस्त आहे. इथून आपल्याला आता इकडे जायचं आहे, दत्ताच्या मंदिराकडे. स्टेप्स आहेत इकडे, तुम्हाला दिसत असतील स्टेप्स आहेत. इकडून वर जायचं, खाली उतरून परत वर जायचं आपल्याला. हा मस्त असा view. आता आपण इथून खाली जाणार आहोत. खाली उतरून परत वर चढायचं आपल्याला. इथून आपल्याला परत खाली उतरायचं आहे आणि तिकडून परत वर चढून जायचं आहे. तर आपण आता एक डोंगर निमित्तांत उतरतोय. खाली जाऊन परत आपल्याला दत्त मंदिरात चढायचं आहे. आता इथून आपला मंदिराचा ट्रेक चालू होणार आहे. असा व्ह्यू. आपण इकडून खाली उतरून आलेलो आहे. आता हा डोंगर आपल्याला चढायचा आहे. ही कमान आहे, श्री गुरुदेव दत्त चरण पादुका आहेत वरती, त्याचं दर्शन आपण घेणार आहोत. इथून आता वर चढायचं आपल्याला. उंच आहे. आपण इकडून वरती चालत आलेला. तिथे असं एक मध्ये शेड आहे, तिथे तुम्हाला पाणी वगैरे मिळू शकतं. तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता तुम्ही. आपल्याला इथे जायचं आहे, हे वरती एवढे चढून. आता आपल्याला लास्टचे 2 टप्पे राहिलेले आहेत. तिकडे घेऊ. हे बघा मंदिर. तुम्ही जर इकडे येणार असाल तर एक सूचना आहे की मंदिरामध्ये मोबाईल फोन्स, व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा फोटो घेणे अजिबात अलाउड नाही आहे. तर तुम्ही जात असाल तर तिकडे जाऊन फोटो वगैरे काढू नका. खूप कमी वेळ असतो दर्शनासाठी मिळतो, तर व्यवस्थित प्रॉपर दर्शन घ्या मस्त आणि मग खाली या. फोटो बिटोच्या काढण्याच्या नादाला लागू नका.
दत्त. मी तुमच्यासाठी हा फोटो नेटवरून डाउनलोड करून घेतलेला आहे. तर वरती गाभाऱ्यामध्ये चरण पादुका आणि एक दत्तांची खूप छान मूर्ती आहे. तुम्ही या व्हिडिओच्या थ्रू हे दर्शन घेऊ शकता. हा एक नेटवरून डाउनलोड केलेला, आधी अलाउड होता फोटो, त्यावेळेस घेतलेला फोटो आहे हा. तर मी तुमच्यासाठी तुमचं दर्शन व्हावं यासाठी हा फोटो इथे अपलोड करत आहे. तर आता फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि एक वेगळीच एनर्जी आलेला आहे आमच्या सगळ्यांमध्ये. गुरुदेव दत्त. मस्त एक वेगळा अनुभव, एक वेगळीच ऊर्जा अनुभवून आता खाली चाललेलो आहे परत उतरायला. थोडासा मला अनुभव शेअर करायचा माझा. तर ते सगळं वरती चढून वरतीड आहे, सगळं वरतीड आहे. मस्त एकदम दत्त महाराजांच्या पादुकाचं दर्शन घेतलं आणि जो काही थकवा आहे तुम्हाला आला असेल, जी काही एनर्जी तुमची तुम्हाला वाटते की लो झालेली असेल, सगळी निघून जाते. मस्त मन प्रसन्न, शरीर प्रसन्न, सगळं प्रसन्न. श्री गुरुदेव दत्त. खरंच काहीतरी आहे या जागेत. नक्की या, एकदा तरी नक्की या. मी परत येणारच आहे, तुम्ही आला नसाल तर नक्की या. गुरुदेव दत्त. चला आता आपण परत उतरून खाली काहीतरी आहे त्या स्पॉटसाठी जाणार आहोत. गुरुदेव दत्त. आता आपलं दत्तांचं दर्शन झालेलं आहे आणि आपण चाललेलो आहोत अखंड ध्वनी मंदिराकडे. इकडून खाली उतरून तिकडे प्रसादी मिळतो असं समजलेलं आहे आपल्याला. तर खाली जाऊया, दर्शन वगैरे घेऊया आणि प्रसाद पण घेऊन येऊया. खाली उतरायचं आपल्याला. त्याचं बग्गी मधून घेऊन जातो तुम्हाला, हे तुम्हाला चालायचं नसेल तर. आता आपण अखंड ध्वनी मंदिर जे आहे इकडे खाली, तिकडे चाललेलो आहोत. दर्शन आपलं गिरनारचं दर्शन झालेलं आहे. इकडे जाऊन आपण परत दर्शन घेणार आहोत दत्तात्रयांचं. आणि ध्वनी म्हणजे तिकडे यज्ञासारखं काहीतरी आहे. नेमकं काय आहे त्याचं मी डिटेल्स तुम्हाला सांगेनच व्हॉइस ओव्हरमध्ये. आता त्याच्यात आपण जाणार आहोत अखंड ध्वनी मंदिराकडे. तिथे आपल्याला प्रसाद पण असणार आहे. गुरुदेव दत्त. इकडे असा QR कोड दिलेला आहे, तुम्ही मंदिराला दक्षिणा देऊ शकता. QR कोड स्कॅन करून SBI बँक आणि HDFC बँकेचं आहे, तुमच्या हिशोबाने दक्षिणा देऊ शकता. हे मंदिर आहे इकडे. आपण जाणार आहोत इकडून खाली उतरून. इकडे प्रसाद वगैरे आहे. ध्वनीचं दर्शन घेणार आहोत, दत्तांचं दर्शन घेणार आहोत आणि जाणार आहोत. आपलं ध्वनीचं दर्शन आणि प्रसाद घेऊन झालेला आहे. रिटर्न जर्नी परत वर चढून इकडे वर चढून जायचं आहे. जय गिरनार. परतीचा प्रवास आपण चालू केलेला आहे.
आता 60-70% कंप्लीट केलं, 30% राहिले असेल. आपल्याला इकडे वरती जायचं आहे. आता आपण इथं अंबामाता मंदिरमध्ये आलेलो आहे आणि इकडे वरती जाणार आहोत आता. हे अंबामाता मंदिर आहे. इथं आय थिंक फोडणी चढवायचं दर्शनासाठी जाणार आहोत आपण. वरती जाऊ. जय माता दी. मस्त गार आहे. इकडे खाली जैन मंदिर आहेत. आपल्याला ह्या पायऱ्यावरून उतरून तिकडे जावं लागतं. जैन बांधव तिकडे जातात दर्शनासाठी. तर फायनली आपला पूर्ण ट्रेक झालेला आहे आणि आता आपण रिटर्न जर्नी स्टार्ट करणार आहोत. रोपवेमध्ये बसलेलो आहोत आणि खाली उतरून जाणार आहोत आपण. हा रोपवे आपला स्टार्ट झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. श्री गुरुदेव दत्त.